भैया काय परिस्थिती आहे? तुम्ही सकाळपासून रेस्क्यू सुरू आहे, पाऊस पडलाय मोठा, काय परिस्थिती? 6 वाजता शेतकऱ्याचा साकतमधल्या मला फोन आला. मी पुण्याला होतो. मी लगेच 5 मिनिटात अजितदादा यांना संपर्क साधला. 6:05 अजितदादाचे PS देशमुख साहेब आणि मोगे साहेबांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि दादांचं कलेक्टर साहेबांशी बोलणं झाले म्हणून त्यांनी 6-6:30च्या दरम्यानच मला दिला निरोप. त्याच्यानंतर साकतचं हेलिकॉप्टर यायच्या अगोदर तिथं बोटीच्या माध्यमातून तहसीलदार यांनी हे केलेलं होतं, माणसं काढलेली होती. परत आपले दादांचे दुसरे बालराजे मुळूक म्हणून दुसरे पी आहेत, त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं की देवगावला आणि वडनेर आणि ढगपिंपरी फाट्यावर काही लोक अडकलेले आहेत. विष्णू पाटील आमचे तिथले प्रमुख सहकारी होते, त्यातले 23 लोक आता काढलेले आहेत. अजून 5-6 लोक राहिलेली आहेत. तर हेलिकॉप्टर आता मी कलेक्टर साहेबांना आणि आपले डेप्टी कलेक्टर आणि तहसीलदार यांना फोन केला. त्यावेळेस पाऊस जास्त पडत होतं म्हणून ते हेलिकॉप्टर परत राऊंड मारून येते आणि बहुतेक इंधनाचा पण विषय असेल. आणि हे करत असताना आत्ता मी कलेक्टर साहेबांना बोललो तर मिलिटरीचे जे मोठ्या लोखंडी बोट्या आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत. मग जे काम बोटीने होते ते बोटीने होईल आणि ज्याच्यासाठी हेलिकॉप्टर लागेल त्यासाठी ते संपर्कात आहेत, त्यांना लोकेशन वगैरे पाठवून ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे राहिलेले 5-6 निघाले तर बऱ्यापैकी आपलं कव्हर होतंय असं अंदाज आहे. आता बघू काय काय होतं. आता किती लोक राहिलेत आणि मिलिटरीच्या बोटी ज्या येत आहेत त्या कुठं वापरल्या जाणार आहेत? देवगाव, वडनेर, ढगपिंपरी फाटा, परत ह्याचं गाव कोणतं, खासगाव नाही पाटलाचं गाव कपिलापुरी. आणि जवळजवळ माझ्या माहिती एका त्यांच्या मोठ्या गाड्यामध्ये मीच स्वतः येताना बघितलं, त्या गाडीचं थोडंसं पुढचं टायर पंक्चर झालं म्हणून ते तिथं थांबलेले होते. तर जवळजवळ 50 ते 70 मिलिटरीचे लोक एका गाडीत आहेत. अशा 2-3 गाड्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आता किती लोक राहिलेत अंदाजे? आता 4 ते 5 लोक राहिलेली आहेत सगळे मिळून. एखाद दुसरा जास्त असेल. हा, आणि ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काही ठिकाणी. पाझर तलाव हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.